कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी। जय मुक्ताई भाविक भक्त मंडळी, आज आईसाहेबांचा पालखी सोहळा या ठिकाणी सांगता समारंभ झालेला आहे। आईसाहेबांचं मनोहारी रूपाचं दर्शन, मंदिराचं बांधकाम सुद्धा चालू आहे बघा। मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। नारायण वासुदेव। राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी वासुदेव। राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान आदिशक्ती मुक्ता दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय। सद्गुरु झेंडूजी महाराज की जय। सद्गुरु मुकुंद महाराज की जय। सद्गुरु सखाराम महाराज की जय। सब संतन की जय। जन्मादस्य यतोऽन्वयादितरते चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यस्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं। श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्य हृद्यवरुध्यचत्रकृतभिः शुश्रूषुभिस्तक्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुका यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागतमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आदत्रय जननी देवांची मस्तकये पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा
आता उपेक्षिता मज तरी लाज कवनासी, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वय व्यतिरेकाभ्यां यत् सर्वत्र सर्वदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. से गुरु सेवे हो निवृता, उपाय नाही परमार्था. हे सत्य सत्य माझी वार्ता, वेदशास्त्रार्था संमत. गुरुसेवेची अभिनव खुन, स्वामी सेवक होती दोन्ही भिन्न. न होती दोन्ही भिन्न, नुरवनियामी तुपन. सेवका जनार्दन संतुष्टे. हे वर्म जवनये हाता, तव सेवा न घडे गुरुभक्ता. ज्याचे हाता चढे एकात्मता, तो शिष्य सरता गुरुचरणी. नित्याप्रमाणे आईसाहेब मुक्ताईंच्या या परमपवित्र अशा दरबारामध्ये ही चातुर्मास्याची सेवा, क्रमप्राप्त विषय चतुश्लोकी भागवताचा जवळजवळ नमन प्रकरणातील हा उपसंहारात्मक भाग, त्यामध्ये नाथ महाराज सद्गुरू सेवेचं महात्म्य सांगतात. आजचा दिवस आपल्या परिसरातील वारकरी संप्रदायातील वारकरी लोकांकरता अतिशय भाग्याचा दिवस. कारण आईसाहेब नित्याप्रमाणे आषाढीच्या वारीला पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी जात असतात आणि तिकडनं दर्शन घेऊन भरलेल्या अंतकरणाने पांडुरंगाचा वियोग सहन करून, कारण देवभक्तपणामध्ये भिन्नता जरी नसली तरी देवभक्तपण तुका म्हणे नाही भिन्न. दोघांमध्ये भिन्न भाव नाही. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देवानी भक्त दुजा नाही विचार. संत देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. परंतु भक्तीचा आनंद लुटण्याकरता या संतांनी आणि परमात्म्याने अद्वैत अवस्थेतून, एका अवस्थेतून, एकाच स्वरूपातून दोन भिन्न कल्पित द्वैत निर्माण केलं. आणि भक्तीचा अनुभव घेतणारे सकल संत, सकल वैष्णव महाभागवतांचा एक विचार आहे की जो अद्वैतात आनंद मिळतो तो द्वैतात आनंद स्वप्नात सुद्धा मिळत नाही. द्वितीयाद्वय भयं भवती उपनिषद सांगतात. दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. ज्ञानोबा म्हणतात द्वित्व आलं की दुःख आलं. परंतु द्वैत, सांसारिक द्वैत, त्या द्वैतामध्ये प्रकार पाडता येतात. एक अज्ञानजन्य द्वैत आहे आणि दुसरं पूर्ण शुद्ध ज्ञानजन्य द्वैत आहे. आणि ज्ञानजन्य द्वैत म्हणजे कल्पित द्वैत आहे आणि ते कल्पित द्वैत फक्त भक्तीमध्येच घडू शकते. आणि त्या नियमाप्रमाणे ज्यांनी भक्तीचा आनंद परमात्मता प्राप्त झाली, परंतु परमात्मता प्राप्त झाल्यानंतर अद्वैतामध्ये त्यांना समाधान वाटलं नाही. अद्वैत तो नाही,
माझे समाधान. तुकोबारा म्हणतात अद्वैतात मला समाधान वाटत नाही आणि कोणालाच नाही याच्यामध्ये अद्वैतामध्ये समाधान स्वरूपत आहे, उपभोग मात्र मिळत नाही. आणि म्हणून त्याकरता भक्ती करता या महात्म्यांनी काय केलं की ते भक्ती करून सुद्धा, कारण यांच्या अंतःकरणामध्ये आवड आहे, त्या सेवेची एवढी आवड त्या भक्तीविषयीची लागलेली असते की परमात्म्याला मिळून सुद्धा, परमात्म्याची भेट होऊन सुद्धा ती जीवनामध्ये अपेक्षा कशाची करतात? भक्तीचीच करतात, प्रेमाचीच करतात. देवा एकरूपता जरी झाली तरी भिन्नता कल्पित करतात. आणि म्हणून मधुसूदन सरस्वती पूर्वायुष्यामध्ये अद्वैत तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते, अद्वैत ज्ञानाचे पुरस्कर्ते, परंतु त्यांना सुद्धा भगवान गोपालकृष्णाचा छंद लागला, लळा लागला. आणि तो लळा लागल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस भगवंताचा लळा लागला त्या लळ्यामध्ये ते एवढे तल्लीन झाले परमात्म्याच्या भक्तीमध्ये. आणि मग त्यांच्या तोंडातून पूर्णावस्था ज्ञान तर झालं, पण भक्तीची गोडी लागल्यानंतर त्यांच्या मुखातून सहज असे उद्गार बाहेर पडले, भक्त्यार्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. काय भाव आहे, काय अनुभव आहे. अद्वैतापेक्षा अद्वैतादपि सुंदरम, अद्वैत अपि म्हणजे अद्वैतापेक्षा अतिसुंदरम, खूप सुंदर आहे, खूप आनंद आहे. कशामध्ये? भक्त्यार्थम कल्पितम द्वैतम. पण का हो कल्पित द्वैत, तुम्ही द्वैतामध्ये दुःख म्हणता ठीक आहे, पण एक झाल्यानंतर वेगळं करता येतं का? एक झाल्यानंतर पुन्हा वेगळं होणं शक्य आहे का? तुम्ही द्वैत निर्माण करतात कसं म्हणणार? ओ एका तांब्यात पाणी आहे आणि बॅलरमध्ये पाणी भरलेलं टाकीमध्ये, टाकीतलं पाणी तांब्या भरून घेतलं, पाणी कशातलं आहे? टाकीतलं आहे. परंतु टाकीतलं पाणी तांब्यात घेतल्यानंतर पुन्हाही इच्छा झाली तांब्यातलं पाणी टाकीत टाका, आता निवडता येईल का? दोन्ही एक झालं. पण निवडता येत नसलं तरी भक्तीमध्ये ते सामर्थ्य आहे. एका अंगी दोन्ही झालीसे निर्माण कल्पितम द्वैतम बोलतो मी. अशा प्रकारे अद्वैतामधून सुद्धा कल्पित द्वैत केलं. आपल्याकडे ते म्हणतात काय, लहान लहान काय शब्द आहे आपल्याकडे, मला याच्यामध्ये म्हणा आपल्याकडचा शब्द दाटूमाटू आपल्याकडचा शब्द वापरला, बाकीचे बाहेरच्या भागात काय माहिती मला. लहान पोरं म्हणतात गंमत गंमत, बरोबर आहे ना? अजून कोणाला आठवतो का शब्द? मला एवढा शब्द माहीत आहे. कार वो कसं केलं म्हणे, दाटूमाटू बोललो म्हणे. खरं बोललो काय नाही, परंतु द्वैत खरं नाही, परंतु नुसतं नावाला द्वैत केलं. म्हणायला द्वैत आणि असायला अद्वैत. अशा प्रकारे हे द्वैत निर्माण करतात, कल्पित करतात. पण कसं शक्य आहे? हे होऊ शकतं का? भक्त कल्पित द्वैत होऊन भक्तीचा व्यवहार असा घडू शकतो का? कसं शक्य आहे? आणि द्वैतात आले तर दुःख भोगावं लागणार आहे. परंतु भक्तीच्या माध्यमातून जे द्वैत कल्पित निर्माण केलं ते अद्वैतापेक्षा त्याचा आनंद उपभोगायला मिळतो. ज्ञानोबारायांनी अमृतानुभवामध्ये सुंदर असं चिंतन केलं. देव देऊळ डोंगरू कोरोनी के जे परिवारू तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. ह्या लेण्या आहेत ना आपल्याजवळ, वेळूरची अजिंठ्याची लेणी आहे, आपण पाहिली असेल. त्या लेणीमध्ये संपूर्ण लेण्या कशामध्ये आहे? दगडात आहे. नुसत्या दगडात नाही, अखंड एका दगडात आहे. दगड एका. मी म्हणतो महादेवाची पिंड लिंग ज्या दगडाची आहे त्याच दगडामध्ये काय कोरलेली आहे? नंदी कोरलेला आहे. बरं, त्या महादेवाची पूजा करणारा पुजारी सुद्धा त्याच दगडाचा आहे ना. सगळं एकाच याचं आहे. मग भक्तही तिथंच आहे, देवही त्याच दगडाचा आहे. परंतु आनंद उपभोगता आला की नाही? त्याच्यामध्ये कोरून की जे डोंगरू त्याचा तो वेगळा कोरला आणि वेगवेगळे चित्र केल्यानंतर त्याचा वेगवेगळा जसा आकार होता आणि त्याचा आनंद उपभोगता येतो, तसा हा एकच अद्वैत एकमेवा द्वितीयम ब्रह्म अशी अनुभूती असली, असं स्वरूप असलं देवभक्ताचं,
तरी भक्ती करता यांनी एक केलं. आणि भक्ती एकरूपता झाल्यानंतर सुद्धा जो आनंद आपण उपभोगला तो आनंद पुन्हा एक रूप होऊन भोगतात. आणि हे त्यांच्या जीवनातलं फार मोठं नवल असतं, हे त्यांच्या जीवनातलं आश्चर्य असतं, हे त्यांच्या जीवनातलं एक विशेषत्व असतं. मीची हो नि पार्था करीती जे माझी मीची हो नि पार्था क माझी या भजनी असता मीच होता 15.5 मिसळावे 15.5 व्हावे ते मीची होणी संभवे भक्ती माझी. खरी भक्ती, साध्यात्मक भक्ती, आनंदप्रदायिनी भक्ती, दुःख विनाशिनी भक्ती, त्या याच्यामध्ये कौमुदी ग्रंथ याच्यामध्ये पूर्ण त्याच्यामध्ये जोडजोड 15 शक्ती भक्तीच्या सांगितल्या नामाच्या. काय याच्यातल्या भक्ती काय काय करते म्हणून त्याच्यात मोक्ष देणारी वगैरे अशा प्रकारचे लक्ष्मी स्वामींचा तो ग्रंथ याच्यात. तर अशा प्रकारचे अनेक प्रकारची फलदायी असणारी अनिष्ट निवृत्त आणि इष्टप्राप्ती करून देणारी जी भक्ती आहे ती साध्यात्मक भक्ती आहे. आपली जी भक्ती आहे ती साधनात्मक आहे. साधनात्मक भक्ती करत असताना आपल्याला भक्ती कालामध्ये समाधान प्राप्त होतं. तर साध्यात्मक भक्ती प्राप्त झाल्यानंतर काय आनंद असेल ज्यांना प्राप्त झाला त्यांनाच माहिती आहे. आपण फक्त त्यांची वास पाहावी, त्यांची अपेक्षा करावी आणि संतांच्या कृपेने ती प्राप्त व्हावी. त्याच्याकरता तर एवढा अट्टहास आहे, त्याच्याकरता एवढा खटाटोपा. अशी भगवंताचं दर्शन झालं, एकरूपता झाली. आणि एकरूपता झाल्यानंतर सुद्धा भक्तीचा आनंद भोगण्याकरता आईसाहेब पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊन पुन्हा आपल्या भक्तांना आनंद देण्याकरता पुन्हा मुक्ताईनगरमध्ये येऊन आजच्या दिवसाला स्थापित झाल्या, आपल्या जागेवर स्थानापन्न झाल्या. म्हणजे इथं नव्हत्या अशा नाही, कारण त्या ब्रह्मस्वरूप आहे, ते चित्कल आहे, त्यांचं स्वरूप सर्वत्र आहे. परमात्म्याला व्यापून टाकण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये आहे ते इथं नसतील का, सर्वत्र आहे. परंतु ते व्यापक जरी असल्या तरी भक्तांना आनंद देण्यासाठी आईसाहेब पुन्हा आजच्या दिवशी म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमीच्या दिवशी उद्या नागपंचमी आहे काय, हां पण चतुर्थी पंचमीला येतात ना, दरवर्षी पंचमीला येतात ना, हां चतुर्थी पंचमीला येतात. तर उद्याची नागपंचमी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आईसाहेब पूर्ण वास्तव्याला आजच्या दिवशी आईसाहेब आपल्या इथं पालखीच्या माध्यमातून प्रवास करत 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 रस्त्याने भक्तांना आनंद देत देत आपल्या ठिकाणावर मूळ समाधीच्या ठिकाणावर आईसाहेब आल्या आणि आज स्थानापन्न झाल्या. आणि त्यापासून आता पहिले चैतन्य त्यात अजून भर पडली चैतन्याची. अगोदर दूर गोड गाईचं, त्यामध्ये पुन्हा साखर, त्यामध्ये पुन्हा केसर आणि बारीक कुटून विलायची. काय पाहता, असा आनंद आहे. आणि त्यामुळे आईसाहेबांच्या या आज सगुण निर्गुणात्मक रूपात साक्षीत्वाने आपण सेवा सद्गुरू सेवेची सद्गुरू सेवेचा विचार आपण करतोय. आज थोडा विषयाला सोडून थोडा विषय बोलला, परंतु क्रमप्राप्त होता म्हणून श्रोत्यांची माफी मागतो. आईसाहेबांचं वर्णन या निमित्तानं झालं, कारण संतांच्या वर्णनाने आपली वाणी पवित्र होते. मनोनी वान हारपले आपण आपे पावे, तै संता ते पाहता गिवसावे. मनोनी वानावे ऐकावे तेची सदा. पुनश्च एकदा श्रोत्यांची माफी मागून आईसाहेबांचं वर्णन केलं. माझ्या क्रमप्राप्त विषयाला थोडं बाजूला ठेवलं आणि आता त्या विषयाकडं मी वळतोय. आईसाहेबांच्या या पवित्र दरबारामध्ये आपली चालत असलेली चातुर्मासाची सेवा. नाथ महाराज गुरुसेवेचं महत्त्व सांगतात. गुरुसेवा जीवनामध्ये अतिशय श्रेष्ठ आहे. गुरु किती श्रेष्ठ आहे याचा विचार आपण करत आलो. गुरुचरणाची सेवा किती श्रेष्ठ आहे याचा विचार करत आलो. गुरुसेवेतून फल काय मिळते याचा विचार आपण करत आलो. नाथ महाराज आज सांगतात, काल शेवटी बोलताना नाथ महाराजांनी सांगितलं, एवढे गुरुदास्याचे महिमान सौभाग्यजन पावती. जो भाग्यवान आहे त्याला संतांची सेवा घडते. जो भाग्यवान आहे तो संतांच्या सहवासात येतो. जो भाग्यवान आहे तो संतांची सेवा करतो. आणि जो सद्भाग्यवान आहे, अधिक भाग्यवान आहे, त्याला संतांची सेवा घडते. करणं वेगळं आणि घडणं वेगळं. गेल्या 2 दिवसापासून आपण स्फुट स्वरूपामध्ये थोड्या विस्तारात्मक विचारातून याचा करणं आणि घडण्याचा भेद आपण याच्यामधला तरतम्य भाव पाहिला. परंतु घडणं म्हणजे सहज
सहज अवस्थेमध्ये घडणं ती घडते कोणाला? भाग्यवानाला. ओ संसारिक माणसाला, ग्रस्ताश्रमी माणसाला गुरुची सेवा अगदी मनासारखी पाहिजे अशी घडत नाही. कारण गुरु सेवा करण्याकरता गुरुग्रही जावं लागतं, गुरूंच्या आश्रमात जावं लागतं, जिथं गुरु असतील तिथं जावं लागतं. भाग्याने गुरु आपल्या घरी आल्यानंतर सेवा करण्याचा योग येणं तेही फार मोठं. म्हणून नाथ महाराज शब्द वापरतात, सभाग्य जन पावती. जो भाग्यवान आहे तो. संसारिक माणसाला आश्रमात जाऊन शक्य नाही, त्याने आपला ग्रस्ताश्रम सांभाळावा का त्याने बाहेर जागा राहावं. कारण आणि दुसरी गोष्ट अशी आहे का आश्रमात जाऊन गुरुकडे जाऊन त्यांची सेवा करण्यासाठी सद्गुरूंकडे जाण्यासाठी एक तर संसाराची आसक्ती सुटावी लागते. संसाराची आसक्ती सुटल्याशिवाय, संसाराविषयीचं वैराग्य निर्माण झाल्याशिवाय आपल्याला घर सोडण्याची इच्छा होत नाही. लोक तर घर कोंबडे आहेत भाऊ, घर सोडायला तयार नाही. काय त्याच्यात का हो, आता कोरोनाच आहे त्याच्यामुळे प्रश्न नाही, आता घर कोंबडेच झाले सर्व. कारण लोक घर सोडायला तर आता भगवंताने मनात आणलं, बरं राहा किती राहता घरात, तर आता कंटाळले घरात राहायला, बाहेर पडायचं पण विचार करतात. पण बाहेर पडले का ते बाबा काठी घेऊन दिसतात खाकीवाले. ते म्हणतात आतापर्यंत आम्ही खात होतो, तुम्ही म्हणत होते खाकी, आता आम्ही काठी घेऊन म्हणतो खाकी. विचार विनोदाचा भाग वजा करा. तर अशा प्रकारे काही आपल्या मनामध्ये ग्रस्ताश्रमामध्ये वैराग्य नव्हे, वैराग्य सोपारे. तुकोबरा म्हणतात वैराग्य सोपं नाही, बोल बोलता वाटे सोपे, करणी करिता तीर कापे. वैराग्याच्या गोष्टी करणं, वैराग्याचा आव आणून जमत नाही. वैराग्य दाखवणं वेगळं आणि उपजत वैराग्य निर्माण होणं वेगळं. आणि ते वैराग्य टिकण्याकरता, निर्माण होण्याकरता भगवत कृपा पाहिजे, ईश्वर कृपा पाहिजे. ईश्वर कृपेविना, भगवत कृपेविना, सद्गुरु कृपेविना वैराग्य निर्माण होऊन टिकणं शक्यच नाही. प्रयत्न आपला असला तरी त्याला भगवंताची कृपा पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारचं वैराग्य गृहस्थाश्रमामध्ये सापडत नाही. म्हणून तुकोबरा आणतात, नवे गुरुदास्य संसारिया, नवे गुरुदास्य संसारिया, भेने तरी कापे विषया, भेने तरी कापे विषया. पुढचा विषय वेगळा आहे, तिथं नामाचं महात्म्य सांगितलं. पण मला एवढं सांगायचं आहे, नवे वैराग्य संसारिया. ग्रहस्थाश्रमी माणसाला वैराग्य निर्माण होणं शक्यत नाही. गुरुदास्य संसारिया, गुरुचं दास्य होत नाही, कारण वैराग्य निर्माण होत नाही. आणि म्हणून ग्रहस्थाश्रमी लोकांकरता जे वैराग्य निर्माण होण्याकरता, सद्गुरूची भेट होण्याकरता ज्या भाग्याची आवश्यकता आहे, ते भाग्य ज्याने निर्माण होतं, तैसे नामनो हे पंढरी राया. तुकोबरा पुढे म्हणतात, ते साधन भगवत नाम आहे, भगवंताचं स्मरण आहे. ज्ञानोबा सरळ सांगतात, ते सद्गुरू भेटी करता आपल्याला परमार्थ पोषक असं जर शुद्ध पुण्य पाहिजे असेल तर उपाय एकच आहे, भगवंताचं नामचिंतन. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नामचिंतनातून प्राप्त जाणवणार जे पुण्य आहे हे निष्काम पुण्य आहे. आणि ते निष्काम पुण्य किती पुण्य आहे हो, जगात एवढं पुण्य नाही, जगात एवढं पुण्य नाही. गोकोटी दानम ग्रहणेषु काशी, प्रयाग गंगा युतकल्पवासा, यज्ञायुतम मेरु सुवर्ण दानम, गोविंद नामना न कदापि तुल्यम. अगदी सोपा अर्थ आहे. गोविंद नामना न कदापि तुल्यम. भगवंताच्या नावाला, गोविंद नामाच्या दृष्टीनं जे पुण्य आहे ते आपण गोकोटी दानम, गाईचं, कोट्यावधी गाईचं दान दिलं तरीही नामाच्या, एका नामाच्या याचं पुण्य बरोबरी होऊ शकते. गोकोटी दानम ग्रहणेषु काशी. आणि तेही दान कुठं केलं? ग्रहण काळामध्ये काशीसारख्या क्षेत्रा, पवित्र अशा तीर्थावर क्षेत्रावर, गंगेच्या तीरावर सत्पात्री ब्राह्मणांना कोट्यावधी गायी दिल्या किंवा ग्रहणामध्ये दान दिलं तरीही सुद्धा ते बरोबरी करू शकत नाही. सुवर्णदानम मेरू पर्वता एवढं सोनं जरी दान दिलं, गोविंद नामना न कदापि तुल्यम, भगवंताच्या नामाची बरोबरी ते करू शकत नाही. म्हणून एक नाम कोटी कोटी यज्ञ, नित्य ज्याचा नेम, एक हरी नाम
जपता गाळे. एक भगवंताचं नामस्मरण घेतलं, कोट्यावधी पुण्याचं नाम घेता, पाऊला पाऊली यज्ञ नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. म्हणून तर वारकऱ्यांमध्ये साधना वारकऱ्यांची पायवारीची आहे. ज्ञानोबा तुकाराम, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. भगवंताचं भजन करत दिंडी चालते आणि पावला पावलाला कोट्यावधी यज्ञ घडतात. हे नाम आणि त्या पुण्याने संसारी दास. परंतु तात्पर्य सांगायचं आहे, वैराग्य निर्माण होणं संसारिक लोकांना शक्य नाही आणि वैराग्य निर्माण झालं नाही तर सद्गुरू सेवा घडत नाही. आणि असा एखादा असतो की ज्याच्याकडं संसाराचं वैराग्य निर्माण होतं आणि तो गुरुग्रहामध्ये जाऊन सेवा करतो आणि त्याच्यावर ईश्वराची कृपा असल्यामुळे त्याचं वैराग्य सद्गुरू सेवेमध्ये जीवन जगत असताना पहिल्यापेक्षा अधिक तीव्र होतं. अंतकरण शुद्ध होतं आणि त्या शुद्ध अंतकरणातून घडलेल्या निष्काम भावनेतून सद्गुरू संतुष्ट होतात आणि संतुष्ट झाल्यानंतर ती सेवा त्याला करत नाही तर ती सेवा काय करते, सेवा त्याला घडते. तो भाग्यवान आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, एवढे गुरुदास्याचे महिमान सभाग्य जन पावती. जो भाग्यवान आहे त्याला सद्गुरूची सेवा घडते आणि या सद्गुरू सेवेपेक्षा जगामध्ये दुसरी श्रेष्ठ सेवा दुसरी नाहीच. म्हणून नाथ महाराज सांगतात, गुरुसेवे हो निवृता, उपाय नाही परमार्था, जे सत्य सत्य माझी वार्ता, वेदशास्त्रार्थ संमत. 16व्या ओवीमध्ये नाथ महाराज सांगतात की ही जे गुरुसेवा आहे, गुरुसेवे होनी वरुता. वरुता शब्दाचा अर्थ श्रेष्ठ, याच्यापेक्षा वर, याच्यापेक्षा पुढे आता काहीच नाही. जसं मंदिर आहे, मंदिराचं काम कुठपर्यंत, जोपर्यंत कळस बसत नाही तोपर्यंत. कळस ठेवला काम देवडाच्या कामा कळस पाय. ओ गंगेचं वाहन कुठपर्यंत, म्हणा ना हातनूर धरणापर्यंत नाही, समुद्राला जाईपर्यंत. आणि समुद्राला मिळाल्यानंतर तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, एक रूप जातात. त्या पुन्हा आता धावणं नाही. पुन्हा तसं या सद्गुरू तशी परिपूर्णता आहे. आता समुद्रापेक्षा मोठा जलाशय नाही. समुद्र किती मोठा आहे सांगता येईल नाही. कोण्या धरणाचं आपल्या जायकवाडी प्रकल्पाचं नाथसागराचं देता येईल उपमा नाही. सागरम सागरोपमा असं वर्णन आलं. सागरासारखाच सागर आहे, त्याला दुसरी म्हणजे उपमा देता येत नाही. म्हणून तशी त्याच्या सारखी सद्गुरू सेवा ही संत सेवा, सद्गुरू सेवा भगवत सेवेपेक्षाही श्रेष्ठ आहे. जा, भगवत सेवा श्रेष्ठ आहे, पण भगवत सेवेपेक्षा, ईश्वर सेवेपेक्षा सद्गुरू सेवा श्रेष्ठ आहे. कशी श्रेष्ठ आहे त्याचं कारण असं आहे, जर आपण देवाची सेवा केली ना, देवाचं भजन केलं, देवाची भक्ती केली तर ती देवालाच भेटते, ती फक्त देवालाच प्राप्त होते. पण संतांची आणि सद्गुरूंची जर सेवा केली, तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. त्यांची सेवा जर केली ना तर त्यांची सेवा केल्यानंतर देवाला सुद्धा प्राप्त होते. संतांच्या पूजेने, सद्गुरूच्या सेवेने देवाला संतोष प्राप्त होतो. कशाप्रमाणे एखाद्या माऊलीच्या लहानग्या मुलाला जेवण घातलं, त्याला जर खुश केलं, त्याच्या हाती चॉकलेट दिली तर ते खुशी त्या मुलापेक्षा कोणाला होते, त्याची चॉकलेट द्यायची आईला होते. त्याप्रमाणे देवाची भक्ताची जर सेवा केली तर ते त्याची आवड, त्याची समाधान, त्याचा आनंद आणि ती सेवा भगवंताला प्राप्त होते. मायवनी धाल्या धाय नाथ ज्ञानोबा दृष्टांत देतात. जसं गर्भाला जेवण, आईला जर जेवण घातलं तर गर्भाला जेवण घालायचं काम नाही, तसा हा परमात्मा संपूर्ण व्यापक असला तरी त्या संतांच्या हृदयामध्ये आहे. संतांची सेवा केली, संतांची जर सेवा केली, त्याला वाटलं पाहुणी देव आतमध्ये आहे काय.
संतांची सेवा जर केली तर ते परमात्म्याला सुद्धा प्राप्त होते आणि परमात्मा सुद्धा संत माझे लढवाळ त्यांची सेवा लागे मज गोड मज निचाडा चाड संताची ज्ञानवर नाथमानंतर की संत सेवा लागे मज गोड. संतांची सेवा भगवंताला गोड लागते बरं. एकदा देवाची सेवा नाही केली तरी चालते. मुलाला लाता मारल्या, मुलाचा तिरस्कार केला, हेळसांड केली आणि एखादी माऊलीचं वर्णन करायला लागले. एक माऊली आपल्या मुलाला तान्या मुलाला घेऊन चालली. एक मनुष्य समोरून आला, त्या मुलाने ते मुलगं पाहिलं आणि मुलगं पाहिल्यानंतर त्या मुलाला सोडून दिलं. भयताळ भिल्लं त्या बाईचं वर्णन करायला, बाई तुम्ही फार सुंदर दिसता. आणि त्या मुला कळेवर घेतलेल्या हा काय शेंबळा पोरगा तुम्ही काठीवर येता, त्या बाईला समाधान वाटेल का? नाही. तसं संतांचं वर्णन सोडून दिलं आणि देवाचं वर्णन करायला लागले, समाधान वाटेल त्याला? नाही. संत सेवा लागे मज गोड मज निचाडा चाड संताचे नील. वास्तविक पाहता मला चाड नाही कशाची, म्हणजे आवड नाही मला. मी तर अद्वैत स्वरूप आहे, त्याला रूप नाही, परंतु देव भक्ता लागी धरीला होता. देव भक्त परमात्मा देवा करता भक्ता करता परमात्मा अवताराला येतो, रूपाला येतो आणि रूपाला येऊन काय करतो म्हणजे एकच आहे. भक्ता कारणे येणे घेतली से आळी. भक्ता करता तो येतो आणि भक्ताची सेवा स्वतः करतो आणि ज्याने केली त्याच्यावर सुद्धा प्रसन्न होतो. म्हणून गुरु सेवेपेक्षा ईश्वर सेवा सुद्धा श्रेष्ठ नाही. नाथ म्हणतात गुरु सेवे होनी वरुता उपाय नाही परमार्था. परमार्थ शब्दाचा अर्थ परमार्थ नाम परमात्मा. ऐका, परमात्म्याला सुद्धा परमार्थ म्हटलेला आहे. जगात जेवढे अर्थ आहे त्या सर्वांचा अर्थ श्रेष्ठ अर्थ परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याला प्राप्त करून देण्याची जी साधन आहे त्या साधनेला सुद्धा परमार्थच म्हणतात. तुम्ही म्हणाल काही बोलता का? बोलू देतो म्हणून नाही. मी आपल्यासमोर प्रमाण देतो. तुकोबारायांनी आनंद प्राप्त करण्याची, परमात्मा प्राप्ती करून देण्याची, देवाची पाय जोडण्याची जी साधना सांगितली ना, ती साधना मुद्दाम पूर्ण अभंग म्हणून देतो. आठवला तर पूर्ण अभंग म्हणून दाखवतो. त्यामध्ये परमार्थ ही संत सेवे परमात्मा प्राप्तीची एक साधना, त्या साधनेला सुद्धा परमार्थच म्हणतात. साध्यालाही परमार्थ म्हणतात आणि साधनालाही परमार्थ म्हणतात. काळ सारावा चिंतने साधना सांगितली. एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन. पुढचा शब्द महत्वाचा आहे. हे उपाय लाभाचे देह समर्पिजे देवा. पुढचं काम नाही पण म्हणून दाखव. पहिल्यांदा म्हणतो म्हणून पूर्ण म्हणून घेतो. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आगवा तुका म्हणे आनंद. तुकोबारांचा देह परमात्म्याला समर्पण करा, भार घेऊ नका म्हणून तो काढून टाकलं. बरं, आपण भार घेतो तो कसा? सर्वात मोठा भार आहे तो अभिमानाचा. तुका म्हणे भार माथा टाका अहंकार. हे कोणी केलं? मी होतो म्हणून प्रवचन. मी आहे म्हणून अरे कुठला खाल्ला तू? हा अभिमान सोडून परमात्म्याची संतांची सेवा करावी लागते. भार काहीच न घ्यावा होईल आगवा तुका म्हणे आनंद. पण त्या आनंदापर्यंत जाण्यासाठी, परमात्म्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी माझ्या मुद्द्याला उद्देशून फक्त जे प्रमाण पाहिजे ते सांगतो. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचे. ऐका आता, वावया जतन काय जतन व्हावया? जोडी देवाचे चरण. परमार्थ हे काय करणार आहे? धन आहे, श्रेष्ठ धन आहे. या परमार्थ रूपी धनातून देवाचे चरण जोडी. देवाचे काय जोडतात? देवाची जोडी नाम प्राप्ती, लाभ. त्या परमात्म्याची प्राप्ती होते कशाने? परमार्थ रूपी धनाने. आणि तेच धन जतन करण्यासाठी वावया जतन, ते देवाचे जोडलेले चरण पुन्हा जतन करण्यासाठी हे उपाय लाभाचे. ते उपाय ते जोडून टिकून राहण्यासाठी हेच उपाय आहेत. काय? परमार्थ महाधन.
परमार्थच फक्त महाधन आहे. महाधन म्हणजे ते 20-20 झिरो काय असते ते नाही बरं. परमार्थ म्हणजे परम अर्थ, श्रेष्ठ अर्थ जो आहे तो परमात्मा आहे. अर्थात तात्पर्य परमात्म्याचंच चिंतन करणे, परमात्म्याचंच ध्यान करणे, परमात्म्याचंच मनन करणे, परमात्म्याकडेच जाणं, परमात्म्याचंच नावानं टाळी वाजवणं, परमात्म्याच्याच नावाने परमात्म्याकडेच चालत जाणं, परमात्म्याच्या शरीर काया वाचा मनाने परमात्म्याला शरीर समर्पित करणं. एक ओवी देतो ज्ञानोबारायांची आणि हा विषय मागे ठेवतो. भगवान म्हणतात की तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादां पराम शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम पदम प्राप्स्यसि. त्या शाश्वत पदाला तू प्राप्त होशील. कोणतं काय कशाने? तर तम एव शरणं गच्छ, त्यालाच शरण जा. कसं? सर्व भावेन, सर्व भावाने. आता सर्व भावाने महाराज मी तर एकटाच आहे, पाठी भाऊ बिने बहीण नाही. अरे बाबा सर्व भाऊ ते नाही. सर्व भाव कुठले? कायेन वाचेन मनानं. ज्ञानोबाराय त्याच्यामध्ये एक शब्द घालतात, मेघ घालतात. कायेन वाचेन मनानं सद्गुरूंना परमात्म्याला शरण जाणारे एक आहे, पण याहीमध्ये एक मेघ घालतात महत्त्वाची. मला ती या काय वाचेपेक्षा ती फार महत्त्वाची वाटते आणि नेमकी तीच आमची जात नाही. हो, नेमकी आमची तीच जात नाही आणि तेवढ्या करताच ह्या सेवा आहेत. कुठंतरी मनामध्ये ते डोकं काढतेच. कुठली ऐका? हरी अहम वाचा चित्तांग देवोनिया शरणरिग महोदधिका गांग रिगाले जैसे. सकळ जलसंपत्ती घेऊन नदी जशी गंगा जशी समुद्राला भरधाव वेगाने केवळ एकाच उद्देशाने समुद्राला मिळण्याच्या उद्देशाने धावत जाते, त्याप्रमाणे साधकाने सुद्धा परमात्मा प्राप्ती करता तया अहमवाचा चित्तांग देवोनिया शरणरिग. त्या परमात्म्याला अहम वाचा चित्त अंग, संगती उलटी लावली ज्ञानोबारांना. आपण म्हणतो त्याच्यापेक्षा संगती उलटी आहे याच्यामध्ये. अहम वाचा चित्त अंग, अंग सर्वात शेवटी घेतलं. आपलं नेमकं उलटच आहे, कारण ये मृत्यूलोकीचे उपराटे. आपलं सर्व उलटच आहे. याचं कारण सर्व डोकाळू आहे ना. जन्म डोका पायाळू नाही, जो पायळू आहे तो उलट कधी करणार नाही. असो तर कसे शरीर आपण सर्वात पहिले शरीरापासून सुरुवात करतो, परंतु सर्वप्रथम अहंकार आपल्या ठिकाणचा अहमभाव आहे. हा अहमभाव समर्पित करावा. कायेन वाचेन मनानं सेवा करत जरी असले तरी शरीरानं मी सेवा करतोय नाही, वाचेन मी सेवा करतोय नाही, मनाने मी सेवा करतोय नाही, तू सेवा करत असला तरी मी सेवा करतोय, हा अहमभाव तिच्यातला कठीण आहे. आणि जे कर्म होते ते कर्म जर मी करतो म्हणत असलो तर ते ईश्वराची सेवा असली तरी ते सेवा आपल्याला कदाचित बाधित ठरू शकते. कारण ते मी करतो म्हटलं की तो जीव होतो. करता येणे नावे बोलीजे जीव, प्रकृती करी कर्मे तेम्या केली म्हणे भ्रमे. करता येणे नावे बोलीजे जीव, परंतु तोच अहंकार फक्त करणे का न करणे हे आघवे तोची जाणे. विश्व चढत असे जेणे परमात्मेने. ही भावना म्हणजे अहमभाव समर्पित होणं आहे. आणि या अहमभाव समर्पित होण्यानेच त्या सद्गुरूंची सेवा श्रेष्ठ सेवा होते. तोच परमार्थ आहे. आणि अशी सेवा परमार्थ सिद्धार्थ व्हा हा उपाय परमार्थाचा, ह्याच साधनेचा सेवेचा अर्थ आहे. आणि त्याचाच परम अर्थ म्हणजे त्यानेच परमात्मा प्राप्तीचा साध्य ही सद्गुरूंची सेवा श्रेष्ठ सेवा आहे. आणि नाथ महाराज म्हणतात की बाबा हे मी वरपांगी सांगत नाही, हे सत्य सत्य जाणा, सत्य सत्य माझी वार्ता. हे जे सांगतोय ह्या काही बगल गोष्टी नाही, बगल पुराण नाही, इकडचं काढलं आणि तिकडे पुढ्या सोडणं नाही, तर हे सत्य आहे. नुसतं सत्य नाही, सत्य सत्य जाणा म्हणजे पूर्णपणे हे सत्य आहे. आणि मीच म्हणत नाही, वेदशास्त्रार्था संमत. हे कोणाचं संमत आहे? संता वेदशास्त्राचं संमत आहे. आणि नाथ महाराजांचा अभंग आहे, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांची ते पाय, येणे साधती साधने तुटती भवाची बंधने, संताविन प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही, ऐसी वेद देती ग्वाही, ऐसी वेद देती ग्वाही.
वेदाने सुद्धा साक्ष दिली आणि वेदाने सुद्धा ढिंडोरा पेटवला की संताशिवाय आपल्याला प्राप्ती करून देऊ शकत नाही. मग त्या संतांची सेवा, त्या सद्गुरूंची सेवा आपण केली पाहिजे. म्हणून नामदेव महाराज फार उत्कृष्ट सांगतात, संत सेवा अतिशय श्रेष्ठ आहे. या संत सेवेनं परमार्थ आपल्याला साधला जातो. याला वेदाचं प्रमाण आहे आणि त्याने आपला परमार्थसुद्धा सिद्ध होतो. परमार्थाकरता उपाय सद्गुरू सेवा, संत सेवा आहे. सद्गुरू सेवा ते मोक्षपद, सद्गुरू सेवा ते आनंदपद, सद्गुरू सेवा तो ब्रह्मावबोध, कैवल्य प्राप्ती. नामदेव महाराज म्हणतात सद्गुरू सेवाने मोक्षपद प्राप्त होतं. मोक्षपद म्हणजे नाथ महाराज त्यालाच परमार्थ म्हणतात. मोक्षपद सद्गुरू सेवा ते आनंदपद, आनंदपद म्हणजेच परमार्थ आहे. सद्गुरू सेवा तो ब्रह्मावबोध, ब्रह्माचं ज्ञान होणं, शुद्ध म्हणजे त्याला शास्त्रीय भाषेमध्ये दृढ अपरोक्ष ज्ञान होणं, हा ब्रह्मावबोध प्राप्त होणं. ब्रह्म सर्वत्र व्यापक आहे. काय हरी सर्वगत समाना, सर्वत्र प्राप्त आहे. सर्वत्र परमात्मा दधी स्थळी काष्टी पाषाणामध्ये भरून उरलेला आहे. असा भाव निर्माण होणं, असे ज्ञान प्राप्त होणं म्हणजे आणि कैवल्य, हे सुद्धा संत सेवे सद्गुरू सेवेमध्येच घडतं. आणि सद्गुरू सेवेनेच कैवल्य प्राप्ती काय होते, कैवल्य प्राप्ती म्हणजे परमार्थाला सुद्धा प्राप्त होतो. अशा पद्धतीची ही सद्गुरू सेवा अतिशय श्रेष्ठ असणारी सद्गुरू सेवा आहे. सद्गुरू सेवेने आनंदपद प्राप्त होतं, त्याने कैवल्यपद प्राप्त होतं. म्हणून त्याच्यासारखी सद्गुरू सेवेकरतीपेक्षा दुसरी श्रेष्ठ सेवा कुठलीच नाही. म्हणून याला वेदशास्त्रसुद्धा संमत आहे. पुढे नाथ महाराज म्हणतात ते गुरुसेवेची अभिनव खूण. कोणती खूण, कोणती गुरुसेवा? जी मोक्षपद प्राप्त करून देते, जे आनंदपद प्राप्त करून घेते, जे कैवल्याला प्राप्त करून देते, जे ब्रह्मावबोध प्राप्त करून देते, ती गुरुसेवा. ज्या गुरुसेवेला वेदशास्त्राची संमती आहे, परवानगी आहे आणि वेदशास्त्राने त्याचा निर्देश केला, अशी वेदशास्त्र प्रणीत असणारी जी सेवा आहे ती सेवा गुरुसेवेची अभिनव खूण. खूण म्हणजे लक्षण चिन्ह. त्या सेवेचं चिन्ह काय आहे, ती सेवा कशी घडली समजावी. आता परमार्थ करतोय, कसं झालं? जेवण झालं. काय एक म्हणला जेवण झालं, कशाहून समजायचं? काय त्याच्या डोक्यावर पाटी लिहिल्या जाते, या माणसाचं जेवण झालेलं आहे, हा मनुष्य उपवासी आहे, अशी पाटी लिहिल्या जाते? नाही. कसं कळते? ढेकर येणं म्हणजे काय आहे? ढेकर येणे पूर्ण जेवणाचं लक्षण आहे. म्हणजे ढेकर आला म्हणजे जेवण झालं, तोपर्यंत जेवण करावं. नाही तर 4 सिग्नल लागून जातात तरी गाडी दाबणं चालूच असते. ते विनोदाचा भाग वजा करा. तर हे खूण आहे, लक्षण आहे. त्याप्रमाणे झाड पूर्ण वाढलं, कसं काय समजायचं? झाड पूर्ण वाढलं कसं काय समजायचं? त्याचं लक्षण आहे. त्याला फळ लागलं, फूल लागलं म्हणजे झाड पूर्ण, झाडाची पूर्णता, फल फूल लागलं म्हणजे झाडाची पूर्ण वाढ झाली. तसं सद्गुरू सेवा जी मोक्ष प्राप्ती करून देणारी परम सेवा आहे, ज्या सेवेपेक्षा दुसरी सेवा श्रेष्ठ नाही, ती सेवा कशी काय मानायची? ती गुरुसेवेची अभिनव खूण. त्याची अलौकिक अशी खूण काय? स्वामी सेवकन होती भिन्न, नुरोनिया मितुपन सेवका जनार्दन संतुष्टे. नाथ महाराज म्हणतात की त्याची खूण अशी आहे, स्वामी सेवकन होती भिन्न. काय नवल आहे? जो सेवा करणार आहे तोच मालक आणि जो मालक आहे तो सेवक. काय अलौकिक आनंद असतो बा याच्यातला. आता काही गोष्टी अनुभवायच्या असतात, काही गोष्टी अनुभवाबाहेर टाकायचा नसतो. खरोखर काय आनंद आहे. तुकोबरा म्हणतात विश्वासी तो करी स्वामीवरी सेवा, सकळ भोगिता होय त्याचे. सर्व त्याचं भोगायला मिळतं स्वामीचं. कोणाला? सेवकाला. जो सेवक झालाय त्याला स्वामित्वाचं स्वामित्व, स्वामी राहतो नावाला, आणि सेवक मालकाचा अनुभव घेतो. मालकाच्या पदाचा मालकाच्या पदाच्या याच्यातून सर्व याचा स्वामित्वाचा त्याला अनुभव येतो. आणि कशामुळे? ही अभिन्नत्वाने एकाची दोघांचं एक चित्त, एक व्यवहार, एक रूपता, एक कार्यकारण एक रूप होऊन जातं आणि त्याच्यामुळे दोघांमध्ये भिन्नता राहत नाही.
आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, होती स्वामी सेवक भिन्न, न होती भिन्न. स्वामी सेवक वेगवेगळे राहत नाही, ते स्वरूपाने एक होतात, विचाराने एक होतात, संकल्पाने एक होतात. काय सांगू आता, एकदा सद्गुरूच्या मनाशी मन मिळू द्या ना, एकरूप होऊ द्या, सद्गुरू संतुष्ट होऊ द्या आणि त्यांनी आश्वासन देऊ द्या, कृपा दृष्टीनं त्यांनी अभयकर देऊ द्या. मात्र आपण जो विचार केला, आपण जो संकल्प केला ना, आपण संकल्प करण्याच्या अगोदर त्यांच्या मुखातून शब्द निघतात आणि त्यांच्या मनातले आणि शिष्याच्या मनातले विचार, सेवकाच्या मनातले विचार एक असतात, एक असतात. असा आनंद त्या सद्गुरू सेवेतला आणि सेवकाच्या सेवकातला एक भिन्नता दिसायला भिन्न असले तरी स्वरूपाने, विचाराने, संकल्पाने ते एक असतात. आणि अशा दृष्टिकोनातून एक होऊन नरोनिया मितूपणा, मी आणि तू हा दुजेपणा राहत नाही, एकरूपता असते. म्हणून असे शब्द ऐकायला मिळतात. असे ऐकलेत की तुम्ही मला माझी काय अपेक्षा करता? ओ बुवा म्हणजे मीच आहे, ते आले काय आणि मी आलो काय, एकच आहे. हे कशाचं रूप आहे, कशाचं प्रतीक आहे? एक रूपतेचं आहे, एक मितूपण निघून जाण्याचं आहे. आणि म्हणून ते मितूपण जाऊ दे दूरी. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात, एकची घोंगडी पांघरू हरी देवा. ते मितूपण जाऊ दे तिकडे खड्ड्यात, ज्यांना गरज आहे त्यांना भेटू दे. आम्हाला फक्त आपण एकच घोंगडीमध्ये पांघरून राहू. एकच घोंगडी म्हणजे एका अवस्थे, घोंगडी ना स्वरूप शरीर, याच्यामध्ये आपण एक रूपतेमध्ये राहू. नरोनिया मितूपणा म्हणजे दोघांतला मितूपणा शिल्लक राहत नाही, त्यातलं एक रूपता होते. मग अशी मितूपण झाल्यानंतर सेवका जनार्दन संतुष्टे, त्या सेवकाला असं एक रूपता मितूपणाचा त्याच्या मनाला निघून गेला, भिन्न भाव निघून गेला. मी गुरु सेवेसी एक रूप आहे, अशी एकरूपता जडली की सेवका जनार्दन संतुष्टे, अशा सेवकावर श्री गुरु जनार्दन स्वामी संतुष्ट होतात. आणि हे संतुष्ट होणं खास याच्यातलं वर्म काय आहे ते विचार सांगता. हे वर्म आहे सेवेतलं काय आहे, हे वर्म आहे. म्हणजे मितूपण शिल्लक न राहणे आणि सद्गुरू रूप, स्वामी रूप, स्वामी सेवकता हा भाव मनातला निघून जाणे, हे सेवेतलं भिन्न काय आहे, वर्म आहे. आणि कुठली गोष्ट वर्म जाणून जर केली तर फळ प्राप्त होतं. आणि वर्म न जाणता जर एखादी क्रिया केली तर मग चुकलिया वर्म हेरा पडे, मग भटकतच बैस. जवळच असते मग भटकतच बैस, तिथंच असतो. परंतु वर्म नसल्या कळल्यामुळे आता या वर्माकरता अनेक गोष्टी सांगता येतील, परंतु वेळेच्या आत आटपवणं, वेळेपर्यंत आपला विषय पूर्ण करणं हे एक वर्म आहे. हे वर्म सुटलं तर मग काय होते, वर्म सांगण्यात काही अर्थ राहणार नाही. आपण नेहमी ऐकत असतो गुरुसेवेतलं काय वर्म आहे ते सांगतात. मितूपण नुरणे, शिल्लक न राहणे. आणि हे मितूपण कुठपर्यंत शिल्लक राहते माहिती आहे? हे मितूपण जोपर्यंत अहंकार आहे, मी कोणीतरी सेवक आहे आणि मी माझ्यासारखा दुसरा सेवक नाही, मग तो धनाने सेवा करणारा असो, मनाने सेवा करणारा असो, तनाने सेवा करणारा असो, वाणीने सेवा करणारा असो याने, परंतु अहंकार ठेवून जर सेवा करत असेल तर ते मितूपण कधी जाणार नाही. आणि अहंकार सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून हे सर्व सद्गुरूच करून घेतात. सद्गुरू करताच करायचं आणि सद्गुरू सेवेपेक्षा दुसरं काही मिळवायचं नाही. हे जे आहेत, हा भाव जो आहे, आणि सेवा करून घेणारे ते संत आहेत, ते श्रीगुरू आहेत, त्यांच्यामुळे ह्या सेवा घडत आहेत. त्यांनी जर सेवेचा स्वीकार केला नाही तर कोणाची सेवा काय घडणार आहे? हो, कोण करणार? सेवा जर करू दिली नाही तर. म्हणून तर त्यांची ही सेवेचं वर्म आहे काय? हे वर्म जव नये हाता, तव सेवा न घडे गुरु भक्ता. ज्या हाता चढे एकात्मता,
तो शिष्य सरता गुरुचरणी. नाथ महाराज म्हणतात, हे वर्म नये जव हाता, हे वर्म हातात येत नाही तोपर्यंत सेवा न घडे. सेवा करे, सेवा न घडे गुरु भक्ता. तो सेवा करे पण न घडे. पण घडते केव्हा? ज्याचे हातात चढे एकात्मता, म्हणजे एक रूपता त्याच्या हातात चढते. अहंकार रहित होऊन तो सद्गुरूशी भिन्न. किती भिन्न भिन्नत्व पाहिजे याच्यामध्ये. आता आपल्याकडं वेळ नाही. ज्ञानोबराय आचार्य पास्तीवर काय म्हणतात? आचार्य पास्ती या पदावर आचार्यांचे गुरु उपासना गुरुसेवेवर चिंतन करत असताना ज्ञानोबरायांनी किती सूक्ष्मतेचा विचार केला. ज्ञानोबा म्हणतात, ज्या ठिकाणी श्रीगुरूंचे पाय राहतील, उभे राहतील, पडतील, त्याची चरणीची होईल माती, तिथले माती मी होईल म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात, एवढी पुढची सांगतात की ज्ञानोबाराय त्यांचा संकल्पसुद्धा मीच होईल. किती सूक्ष्मता, किती एकरूपता आहे. गुरुचा परिवार, गुरुचा शिष्य, गुरु सर्व मीच होईल. दुसऱ्याला चान्स, हा एकरूपता. आणि ही एकात्मता ज्याच्या स्वरूपात, जशी अगदी थोड्या वेगळा वाटेल दृष्टांत ऐकायला, पण पूर्ण अंगाने नाही. जसं स्वप्नामध्ये एकच असतो, परंतु स्वप्न पडल्यानंतर तोच त्याला पाहतो. स्वप्नामध्ये तोच याच्यात समतो पाहतो. एखादं नाटक पाहत असला किंवा एखादं काही जर पाहत असला तर स्वप्नामध्ये तोच राजा होतो, स्वप्नामध्ये सेवकही तोच होतो, सर्वच तोच होतो. आणि पाहणारा सुद्धा, स्वप्न पाहणारा तोच होतो. तसं सेवा करत असताना फक्त एकांगाने दृष्टांत घ्या, सर्वांगाने दृष्टांत घ्यायचा नाही. हा जसा स्वप्नामध्ये तो एक असून भिन्न असून एक असतो, भिन्न दिसून असतो एक, त्याप्रमाणे पूर्ण अवस्थेमध्ये सद्गुरूंची सेवा करत असताना भिन्न शरीरानं असला तरी विचाराने आणि मनाने एकरूपता होऊन जातो. आणि हे तत्व ज्याच्या हातात आलं, हे वर्म ज्याच्या हातात आलं, नाथ महाराज म्हणतात, तर त्यालाच ही सद्गुरूंची सेवा घडते. आणि तो शिष्य सरता गुरुचरणे. तोच शिष्य सरता म्हणजे सरत, आपल्याकडे ते पेरायला वापरतात सरत, ते नाही, ते सरत नाही. होळीत मूग पेरतात, ते सरत नाही बरं का. सरत म्हणजे त्यांच्या योग्यतेचा, त्यांच्या जवळ जाण्याची लायकी त्याला प्राप्त होते, तो अधिकाराचा प्राप्त होतो. संताने सरता केलो तैशा परी, चंदना ते बोरी व्यापिल्या. संतांनी सरता केलो म्हणजे तोच सद्गुरू चरणावर अधिकाराचा होतो, लायकीचा होतो, योग्यतेचा होतो. अशी पात्रता त्याच्या अंगी येते जो एकरूपतेने सद्गुरूंची सेवा करतो. परंतु कोणी म्हणेल का हो, एवढं मोठं बोलणं सोपं आहे, हे एवढं सोपं आहे का बोलणं? जेवढं बोलणं आहे, म्हणणं सोपं आहे, एवढं वाटायला बोलायला सोपं वाटते, परंतु एवढं घडणं, प्रत्यक्षामध्ये घडणं एवढं सोपं आहे का? नाथ महाराज म्हणतात, ऐका ना, मला काय मान्य नाही, मला सुद्धा ते मत मान्य आहे. म्हणणं तुम्हालाच वाटत असेल अवघड आहे, परंतु अवघड वाटतं पण अवघड नाही. नाथ महाराज याचा विचार सांगतात, दुर्घट वाटेल एकात्मता, तव गुरु शिष्य आतवता, एकची परमात्मा तत्वता, हे एकात्मता स्वतः सिद्ध. कदाचित हे दुर्घट वाटेल, नाथ महाराज म्हणतात, हे दुर्घट वाटेल एकात्मता. दोघांची एकरूपता कदाचित असं वाटेल की अघटित घडणार आहे, हे कसं काय शक्य हो? पण बाबा, अरे तात्विक दृष्टीनं विचार केला तर या तव गुरु शिष्य आतवता, या गुरु शिष्यांच्या दोघांमध्ये आतवता एकात्मता आहे. हे ऐकायला अघटित वाटते, पण एकची परमात्मा तत्वता, हे एकात्मता स्वतः सिद्ध. हे काय मुळातच सिद्ध आहे ना. काय सिद्ध आहे तर एकची परमात्मा. तात्विक दृष्टीने जर विचार केला तर या जगामध्ये दुसरं काहीच नाही. ईशावास्यमिदं सर्वम, उपनिषद सांगतं, सर्वम खल्विदं ब्रह्म. सर्व काय आहे? ब्रह्म आहे. ब्रह्माशिवाय दुसरं काही
नाहीच. त्याच्याशिवाय दुसरं या जगतामध्ये निर्माण झालेलं अजातवादाचा सिद्धांत न झाला प्रपंच आहे परब्रह्म. अहम सोहम ब्रह्म आकळले प्रपंच एक झाला होता. हे समूळ मिथ्या वार्ता पुढे घडेल मागवता. एकदा कल्पांती घडेना. नाथ महाराजांची ही ओवी एवढी आवडीची आहे उद्धवराव की नाथ महाराजांनी आता भावार्थ रामायणाचं तर आपण पारायण केलं मागे. भावार्थ रामायणामध्ये अनेक ठिकाणी ही ओवी आहे. एकनाथी भागवतात एकनाथी भागवतात सुद्धा 2-3 ठिकाणी प्रपंचाचं अनित्यत्व, प्रपंचाला अस्तित्वच नाही अजातवादाने. कारण आहे ते सर्व परब्रह्म आहे ते सर्व काय परब्रह्म आहे. दुसरं काहीच नाही हरीशिवाय, परमात्म्याशिवाय. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंदले एक परमात्मा. आणि अशी जर एकरूपता आहे, त्याच्याशिवाय जर दुसरं काहीच नाही, तो परब्रह्मच जर सर्वत्र आहे, तर मग एकात्मता संभवणार नाही असं म्हणण्याला काय अर्थ आहे. वाटण्याला आपल्या व्यावहारिक दृष्टीने पाहिलं तर व्यावहारिक दृष्टीने दुजेपणा शक्य नाही वाटत. परंतु तात्विक दृष्टीने जर पाहिलं तर दोघांमध्ये परब्रह्म सत्ता एकच असल्यामुळे त्या पारमार्थिक सत्तेतून ती एकरूपता आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात हे दुर्घट असलं तरी ते काय सिद्ध काय, मुळामध्ये ते तसंच आहे. जसं आहे तोच सिद्धांत आहे. परमात्मा तात्विक दृष्टीने व्यापक आहे. आणि मग एकात्मता श्री जनार्दन नुरोनियामी तुपन. शिष्याची सेवा संपूर्ण सर्व करवी आपण अंगीकारी. काय नाथ महाराज म्हणतात बुवा. नाथ महाराज म्हणतात अशी एकात्मता शिष्याची, हे जे एकात्मता आहे मितूपण आहे. नाथ महाराज म्हणतात की स्वतः श्री गुरु ते एकात्मपण स्वीकारतात. एकात्मता श्री जनार्दन, जनार्दनाशी एकरूपता होते. आणि नुरोनिया मितूपण, मीपण आणि तोजेपणा म्हणजे याच्यातला भाव द्वित्वाचा जो भाव आहे तो द्वित्वाचा भाव सद्गुरूच राहू देत नाही. आणि शिष्याची सेवा संपूर्ण सर्व कर्मी आपण अंगीकारी. हे परमार्थातलं अलौकिकत्व आहे. परमार्थातली अभिनवता आहे. संसारात दास्य केलं, कोणाची सेवा केली तर सेवा करणारा सेवक सेवकच राहतो आणि मालक मालकच राहतो. मालकाचा दर्जा सेवकाला कधी भेटत नाही. उलट सेवक मालक व्हायला लागला तर तो खालच्या पदारच कसा राहील हे बरोबर वरचे करतात, त्याला वर येऊ देत. हे संसारात आहे. परंतु परमार्थात मात्र तसं नाही. म्हणून परमार्थामध्ये पहा, परमार्थामध्ये आपल्या संतांनी दास्यत्वाची मागणी केली आहे. दास्यत्वाची मजदास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा. संतांच्या दासांचा दास मला कर, तुमची दासीचा दास करोनी ठेवा, आशीर्वाद द्यावा. हाची मज संतांच्या समोर सुद्धा मागणी मागतात की तुमच्या दासाचा दास करून ठेवा. परमात्म्याला सांगतात देवा तुझ्या भक्ताच्या दासाच्या दास, तुझा भक्त होण्याची लायकी नसेल नका ठेवू. तुझा तुझ्या दासाचा दास होण्याची लायकी नसेल तर तेही नका करू. पण तुझ्या दासाच्या दासाचं दास्यत्व मला दे. एवढं जरी दिलं तरी भरपूर झालं. कारण दास्यत्व मागण्यामध्ये फार मोठी श्रेष्ठ फल आहे. कारण याच्यामध्ये दास म्हणून राहत नाही. सेवक हा सेवक राहत नाही. शिष्य हा शिष्य राहत नाही. सेवक हा मालक अवस्थेला प्राप्त होतो आणि जो मालक आहे तो सेवक होतो. जो गुरु आहे तो शिष्य होत नाही, तो गुरुच असतो. पण शिष्याच्या भूमिकेमध्ये तो येतो. गुरुला त्याला गुरुत्व प्रदान करण्याकरता, आपलं पद प्रदान करण्याकरता तो स्वतः शिष्याच्या भूमिकेमध्ये येतो आणि तो आपल्या शिष्याला
गुरुत्व प्रदान करतो. अशा प्रकारची एकत्वता स्वतः गुरुसुद्धा शिष्याची सेवा संपूर्ण सर्व कर्म आपण अंगीकारी, म्हणजे आपण त्याचे कर्म जे आहे त्याची जबाबदारी पूर्ण सद्गुरू प्राप्त करून घेतात, सद्गुरू स्वीकारतात आणि त्याची सर्वची सर्व कामं संकल्प मात्राने सद्गुरू आपल्या शिष्याचे पूर्ण करत असतात. म्हणजे सर्व कर्म अंगीकारी नुरवोनी मितुपणाची वार्ता वदिता ही ग्रंथ कथा तेथे मी एक कवी करता हे कोण अहंता धरवी. तुकोबरनाथ महाराज म्हणतात की आता अशा प्रकारची एकात्मता मिळवून अहंपार एकपणा मितूपणा राहतोच कुठं, अहंकार राहतोच कुठं, आणि म्हणून याच भावनेतून मी आता या ग्रंथाला सुरुवात करणार आहे अशी भूमिका नाथ महाराज या पुढच्या ओवीतून करताय आणि त्याचा विचार आपण उद्याच्या दिवशी करणार आहोत. आतापर्यंत नाथ महाराजांनी या 20व्या ओवीपर्यंत नाथ महाराजांनी पहिल्या 2 ओव्यामध्ये गणपतीचं वर्णन केलं, गणपतीच्या रूपकातून, गणेशाच्या रूपकातून सद्गुरूचं. दुसऱ्या 2 ओव्यामध्ये सरस्वतीच्या रूपकातून केलं. पुढे संत सज्जनांना वर्णन केलं. त्याच्या पुढे जनार्दन स्वामींचं वर्णन केलं. जनार्दन स्वामींच्या सेवेचं, वंदनाचं, सेवेचं, त्यांच्या पूर्ण पायाचं, त्यांच्या स्वरूपाचं पूर्ण वर्णन यथार्थ केलं आणि 20व्या ओवीपर्यंत आले. आजचा टाईम झाला 20वा ओवी 20वी आणि आता आपल्याला घ्यायचा आहे 20वा. आईसाहेब सुद्धा आज आल्या 20व्याला. काय योग आहे काय योग आहे. आपले प्रवचन 15 दिवसापर्यंत, 12-13 दिवसापर्यंत, एक दिवस एक ओवी, एक दिवस एक ओवी. आज ओवी 20वी, आता घ्यायचा आहे 20वा. आईसाहेब सुद्धा आल्या 20व्याला. ही आईसाहेबांची कृपा आहे, श्री गुरूंची कृपा आहे. आणि आज आपण या 20व्या ओवीवर 20वा घेऊन एक 20व्याचा जो 20वा आता सुरू होतोय, ज्याच्यासाठी आपण आसुरीला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाची भूमिका नाथ महाराज पहिल्यांदा सद्गुरूंच्या जवळ आपली भूमिका सांगतात, श्रोतेजनांना सतर्क करतात आणि पुढच्या पुढच्या 10 ओव्यांमध्ये नाथ महाराज अभंगाची भूमिका सांगणार आहेत. चतुश्लोकी भागवताला मुख्य 4 श्लोकांना अजून भरपूर दिवस आहे. त्याला 1.5 महिना लागेल का 2 महिने लागतील अजून सांगता येत नाही. कारण नाथ महाराजांनी 9व्या अध्यायाच्यावर पूर्ण जेवढे श्लोक आहेत 46 श्लोक, 43-46 श्लोक, त्या श्लोकांवर चिंतन केलेलं. पहिल्या श्लोकापासून प्रत्येक श्लोकावर चिंतन ते करायचं आहे. ते कसं आहे आज सांगायचं नाही, आज 20वा घ्यायचा आहे. आणि म्हणून आजची झालेली ही सेवा आईसाहेब मुक्ताईंच्या, श्री गुरूंच्या, ईश्वराच्या चरणी समर्पित करून नित्यनेमाप्रमाणे आपण संतांचं भजन करू, आईसाहेबांचं भजन करू आणि आजच्या सेवेला 20वा घेऊ. पुढच्या उद्याच्या दिवशी याच वेळेस भेटू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती मुक्ताबाई की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम.
मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई जगत्रय जननी मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई दासाठाव द्यावा पायी मुक्ताबाई 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 विठ्ठल श्री ज्ञानदेव आदिशक्ती मुक्ताबाई की जय।